नाही सावी, त्या बाईचं सत्य जगासमोर आलंच पाहिजे. तिच्यामुळं तुला लई त्रास सहन करावा लागलाय बघ. अगं धैर्याला शुद्ध आली की सगळ्यात आधी हे सत्य तिला सांगून टाक. त्या बाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे बघ. नाही आजी, आत्ताच मी धैर्यांना याच्यातलं काही सांगणार नाही. असं का करतेस? गुन्हेगाराला पाठीशी घालणारा माणूस गुन्हेगार ठरतोय. आम्ही आहे की तुझ्या पाठीशी. आजोबा, दामिनी मॅडमला मी पाठीशी नाही घालते. त्यांना तर त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल, पण आत्ताच मी धैर्यांना याच्यातलं काही सांगणार नाही, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. त्यांचं त्यांच्या आईवर खूप प्रेम, खूप विश्वास आहे. अगं सावी, अगं पण तू त्याची बायको आहेस, त्याचा विश्वास तुझ्यावर असायलाच पाहिजे. धैर्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे, पण माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्यांचा त्यांच्या आईवर आहे. म्हणजे जसं माझ्या विरोधात ते एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही, तसंच त्यांच्या आईच्या विरोधात ते काहीच ऐकून घेऊ शकत नाही. त्यामुळं दामिनी मुजुमदार गुन्हेगार आहे, आणि हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात आधी मला त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील, आणि त्यासाठी मला मुजुमदारांच्या घरी जावं लागेल. ही वेडी सावी बनू. अगं पण तुला तर आता बरं वाटतंय. पण इतक्यात ही गोष्ट कुणाला कळतं कामा नये. दामिनी मॅडमला जर कळलं की मी शहाणी झालीये तर त्या गप्प नाही बसणार. आधीच मला संपवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत. दामिनी मॅडमच्या नजरेसमोर राहून मला त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील, आणि एकदा का मला पुरावे सापडले की मग मी गप्प बसणार नाही. सावी, दिव्याही तुझ्या प्रयत्नांना नक्की यश देईल बघ. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. आणि हे बघ, जोपर्यंत तुझ्या कामात तुला यश मिळत नाही तोपर्यंत तू बरी झाल्यास हे आम्ही कोणाला पण सांगत नाही. होय पोरी. दामिनी मुजुमदार, तुमच्यामुळं माझं अख्खं घर उद्ध्वस्त झालंय. माझी आई, माझे भाऊ कशा अवस्थेत असतील काय माहिती. आता फार दिवस नाहीये तुमच्याकडे. लवकरच सगळे पुरावे गोळा करून तुमच्या पापांचा घडा सगळ्यांसमोर फोडणार आहे. सावी, फ्रेंड, तुला भेटायला बाहेर कोणीतरी आले. कोण आलंय? आता ते तूच बाहेर येऊन बघ की. फक्त मला एक प्रॉमिस कर, ते जे काही बोलतील ना ते तू शांतपणे ऐकून घेशील. त्यांना घाबरायचं नाही, आणि त्यांच्यावर चिडचिड तर अजिबात करायची नाही. नाही, नाही करणार. गुड कर. चला मग आता. नक्की कोण आला असेल बाहेर? सावी, चल. भाऊ ते येत आहेत. आई, अनुराधाताईंना मीच कॉल केला होता. सावीच्या काळजीने त्या पण खचल्या होत्या. बरं झालं तू फोन केलास. खरं म्हणजे हे मलाच सुचायला हवं होतं, पण पोरांना दारात बघितलं ना आणि काही सुचलंच नाही. सावी कशी आहे?